श्री स्वामी समर्थ. आज नवरात्रीचा तिसरा दिवस आहे. माता दुर्गे तिसरे रूप म्हणजे देवी चंद्रघंटा होय. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा मातेची पूजा केली जाते. माता चंद्रघंटेचे हे रूप अतिशय सुंदर, मोहक, अलौकिक, कल्याणकारी आणि शांती देणार आहे. चंद्रघंटा मातेच्या कपाळावर एक अर्धचंद्र असतो, त्यामुळे तिला चंद्रघंटा म्हणून ओळखले जाते. असे मानले जाते की देवी माता तिच्या भक्तांवर प्रसन्न होते आणि त्यांना शांती आणि समृद्धी देते. पुराणात सांगितल्याप्रमाणे अनंत काळापासून वाईट आणि चांगल्या वृत्तीचे युद्ध होत आहे. हे आपल्यासाठी काही नवीन नाही. वाईट वृत्तींचा नाश करण्यासाठी देवता जन्म घेतात आणि त्यांचा विनाश करतात. अशा प्रकारे माता चंद्रघंटेचा जन्म झाला. पौराणिक कथा. चंद्रघंटा मातेच्या जन्माची पौराणिक कथा. पौराणिक कथेनुसार महिषासूर राक्षसाने आपल्या शक्तींचा अहंकार बाळगून देवलोकांवर हल्ला केला. त्यानंतर महिषासूर आणि देवतांमध्ये घनघोर युद्ध झाले. जेव्हा देव हारायला लागले तेव्हा ते मदतीसाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेशांकडे धावत आले. देवांचे हाल ऐकून तिन्ही देव क्रोधित झाले. त्यावेळी माता चंद्रघंटाच या राक्षसांचा वध करतील असे म्हणून या तिन्ही देवांनी चंद्रघंटेची निर्मिती केली. भगवान शंकरांनी मातेला त्रिशूल, भगवान विष्णूंनी चक्र, देवराज इंद्रांनी घंटा, सूर्यदेवांनी धारदार तलवार आणि वाघावर स्वार केले. तसेच इतर देवतांनीही मातेला शस्त्र दिली. मग महिषासुराने आपल्या सैन्याला देवी चंद्रघंटावर हल्ला करण्यास सांगितले. मग देवीने तिच्या शस्त्रांनी राक्षसांच्या सैन्यांचा नाश केला. अशा प्रकारे देवी चंद्रघंटेने असुरांचा नाश केला आणि देवतांना अभयदान देऊन देवी अंतर्धान पावली. पुराणानुसार जेव्हा भगवान शिव पार्वतीशी लग्न करण्यासाठी राजा हिमालयाच्या राजवाड्यात आले तेव्हा ते केसात अनेक साप, पिशाच्च, अघोरी साधू यांच्यासह लग्नाला आले. ती अनोखी वरात पाहून माता पार्वती बेशुद्ध पडली. त्यानंतर पार्वतीने चंद्रघंटा देवीचे रूप धारण केले आणि शिव पार्वतीचा विवाह झाला. चंद्रघंटा देवीला कोणता प्रसाद दाखवावा? चंद्रघंटा देवीला दूध आणि दुधापासून बनवलेली मिठाईचा नैवेद्य दाखवला जातो. तसेच देवीला खीरही अर्पण केली जाते. श्री स्वामी समर्थ.